नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे, आपण गेल्या काही लेक्चरपासून रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरच्या रिलेटेड आपण जस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून राहिलो. लास्ट लेक्चरमध्ये आपण रोलिंग मोशनवर जवळजवळ 4 एक्झाम्पल्स बघितले. जवळजवळ पहिल्या 2 एक्झाम्पलचा आणि शेवटच्या 2 एक्झाम्पलचा जवळजवळ कॉन्सेप्ट एकच होता. पहिल्या 2 एक्झाम्पल्समध्ये आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज केला. ओके, अँड फॉर द लास्ट रिमेनिंग 2 वर वी यूज द velocity formula. Okay, we can say the speed formula for the given questions. Okay, now again see in the video lecture number 7 from rotational dynamics previous year questions, we are again discussing the 3 more examples. All the examples are from the Maharashtra CET and the second one is from the Maharashtra CET and Kerala CET. बघा एकच क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन महाराष्ट्र सीईटी 2014 ला विचारला, सेम क्वेश्चन केरला सीईटी 2015 ला. आणि जे काही तिन्ही क्वेश्चन्स आहे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही. तुम्हाला जसं की डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहे, गिवन व्हॅल्यू दिलेला आहे अँड जस्ट दे आर आस्किंग टू फाइंड दॅट्स नॉट ओके, दॅट्स नॉट लाईक दिट. म्हणजे तशा प्रकारे त्यांनी एकदम तुम्हाला इझिली विचारलेलं नाहीच आहे. ओके, तुम्हाला क्वेश्चनची लेवल लक्षात येणार. ओके, नीटच्या लेवलचे क्वेश्चन्स आहे. बघा पहिला क्वेश्चन, अ डिस्क ऑफ अ रेडियस आर अँड थिकनेस r/6. ओके, एक डिस्क आहे जिचे रेडियस r आणि थिकनेस किती घेतली r/6, हॅज द मोमेंट ऑफ इनर्शिया I. म्हणजे जो काही डिस्क आहे तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय I, कोणाच्या वरती, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ठीक आहे, आपल्याला जनरली माहीत आहे डिस्क. ठीक आहे, समजा अशा ही आपण समजा डिस्क कन्सिडर करूया. ठीक आहे, याच्या सेंटरमधनं तो ॲक्सिस गेला, या ॲक्सिस भोवती जो काही डिस्क आहे ती रोटेट होऊन राहिली. तर या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याने किती म्हटला आहे I. या डिस्कसाठी रेडियस किती म्हटला आहे R, थिकनेस किती म्हटला आहे r/6. ठीक आहे, चला काही हरकत नाही. ठीक आहे, फुल स्टॉप नंतर बघा कहाणी. डिस्क इज मेल्टेड अँड रिकास्ट इन टू अ सॉलिड स्फिअर. डिस्क काय केली मग, मेल्ट केली. ठीक आहे, डिस्क काय केली, मेल्ट केली. टेम्परेचर देऊन डिस्कला काय केलं, मेल्ट केलं. मग डिस्क कशामध्ये कन्वर्ट झाली, सॉलिड स्फिअर. कशामध्ये कन्वर्ट झाली, सॉलिड स्फिअर. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्फिअर अबाउट इट्स डायमीटर इज. दे आर आस्किंग टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर. ठीक आहे, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअरसाठी स्मॉल s दाखवतो. दे आर आस्किंग टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअरचा फॉर्म्युला माहिती आहे, किती आहे, 2/5 mr². ठीक आहे, बघा आता बघा इथं पण r येऊन राहिला, इथं पण r येऊन राहिला. इथं आपण r सफिक्स s घेऊ, that is nothing but for the solid sphere, आणि इथं घेऊ आपण r suffix d, that is nothing but the radius for disk. okay, this is your solid sphere having a radius r suffix s. clear? ठीक आहे, बघा हा फॉर्म्युला यूज करून you can easily find the moment of inertia of a solid sphere, 2/5 mass. ठीक आहे, आणि रेडियसचा स्क्वेअर. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्कचा मास आणि सॉलिड स्फिअरचा मास चेंज होणार का, नाही. कारण की हीच गोष्ट मेल्ट केली त्याच्यामुळे मास चेंज नाही झाला. त्याच्यामुळे याच्यात काही फरक पडत नाही, मासमध्ये काही फरक पडत नाही. मास तर कॉन्स्टंट झालं, जस्ट काय केलं, ही गोष्ट मेल्ट केली त्याच्यामुळे मासमध्ये फरक पडला नाही. 2/5 कसं आहे, कॉन्स्टंट. मग फरक कुठे पडत आहे, फक्त रेडियस. फक्त कुठे पडत आहे, रेडियसमध्ये. बस तुम्हाला म्हणजे या डाटावरून रेडियस फाइंड आउट करायचे. मग जी काही रेडियस फाइंड आउट करतात ती इथं पुट करा, यू विल गेट द आन्सर. नाव सी बघा त्यांनी काय म्हटलं अजून, हां, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. ठीक आहे, बघा I इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अँड I सफिक्स s इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर. वी हॅव डिनोटेड दॅट. ठीक आहे, बघा एक गोष्ट बघा, भले हे मेल्ट केलं असेल पण व्हॉल्यूम ऑफ डिस्क इज इक्वल्स टू काय राहते, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्फिअर. ही गोष्ट लक्षात येत आहे. ओके, मास व्हॉल्यूम चेंज होणार का, नाही. मास झाला, व्हॉल्यूम झाला, डेन्सिटी चेंज होणार का मेल्ट केल्यावर, नाही. म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूम ऑफ अ डिस्क ओके बिफोर मेल्ट आणि व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर सॉलिड स्फिअर आफ्टर मेल्ट चेंज होऊ शकते का. ठीक आहे, बघा या व्हॉल्यूमच्या इक्वेशनवरून आपण स्फिअरची रेडियस फाइंड आउट करू शकतो. बघा व्हॉल्यूम ऑफ अ डिस्क कसं काढायचा, डिस्कचा एरिया आहे, डिस्कचा एरिया कसा πr² इंटू डिस्कचं थिकनेस किती आहे, r/6. ठीक आहे, फक्त आपण इथं r सफिक्स d याच्यासाठी घेतो की रेडियस ऑफ अ डिस्कसाठी. ओके, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ अ डिस्क. काय केलं आपण, थिकनेस इंटू एरिया. ठीक आहे, चला
त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ अ सॉलिड स्फिअर. एरिया समजलं ना, पाय आर स्क्वेअर. डिस्क जे काही सर्क्युलर शेपमध्ये आहे त्याच्यामुळे तिचा एरिया पाय आर स्क्वेअर राहते. पण तो डिस्कची आपल्याला थिकनेस दिला, त्याच्यामुळे थिकनेसनी जेव्हा आपण एरियाला मल्टिप्लाय करतो तेव्हा आपण काय घेतो, व्हॉल्यूम. सॉलिड स्फिअर, स्फिअरचं व्हॉल्यूम माहिती राहिलं पाहिजे, 4/3 पाय आर क्यूब. रेडियस ऑफ स्फिअरला आपण कशाने केलं, सफिक्स एस. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला रेडियस ऑफ स्फिअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. क्लिअर. बघा, पाय गेट कॅन्सल. बघा, आर सफिक्स डी, याचा पॉवर काही नाही म्हणजे किती, 1. दोघांचा बेस काय झाला, सेम. पॉवरची ॲडिशन 2 + 1 किती झालं, 3 इक्वल्स टू 6 इकडे शिफ्ट करतो, 6 × 4/3 देअरफॉर आर सफिक्स क्यूब. क्लिअर. बघा, 3 × 3 3 2 6 4 2 8 देअरफॉर आर डी क्यूब इक्वल्स टू 8 देअरफॉर आर सफिक्स क्यूब. क्लिअर. बघा, हा 8 मी इकडे काय करतो, शिफ्ट, देअरफॉर आर डीचा क्यूब डिवाइडेड बाय 8 इक्वल्स टू आर सफिक्स क्यूब. ठीक आहे, आपल्याला फक्त रेडियस पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करू, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. किंवा बघा, एक लक्षात घ्या, आपण या 8ला कसं लिहू शकतो, 2चा पॉवर 3, 2 × 2 4, 4 × 2 8. ठीक आहे, इक्वल्स टू आर एस क्यूब. नाउ टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर यू गेट द आर एस इक्वल्स टू आर डी डिवाइडेड बाय 2. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, यू गेट द रेडियस ऑफ अ सॉलिड स्फिअर. ओके, म्हणजे जी काही रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर झाली ती हाफ ऑफ रेडियस ऑफ काय झाली, डिस्क. ही व्हॅल्यू इथे पुट करायची आपल्याला. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर इज इक्वल्स टू 2/5 m. रेडियस ऑफ स्फिअर इज नथिंग बट रेडियस ऑफ अ डिस्क डिवाइडेड बाय 2, पण त्याचा होल काय, स्क्वेअर. तर इथं काय करायचं, स्क्वेअर. देअरफॉर 2/5 मास रेडियस ऑफ डिस्कचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. क्लिअर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क आय ही तुम्हाला माहिती पाहिजे, किती राहते, mr²/2. m रेडियस ऑफ अ डिस्क त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. दिस इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. क्लिअर. बघा, आता बे 2 4 देअरफॉर 1/5 मास रेडियस ऑफ डिस्क होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. आता या क्वांटिटीकडे लक्ष द्या. ही क्वांटिटी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. देअरफॉर इन प्लेस ऑफ दिस फॅक्टर यू कॅन पुट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क डिवाइडेड बाय 5. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर, ओके, किती पट घसरला, 5 पट. याचा अर्थ याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्फिअरपेक्षा 5 पट जास्त आहे म्हणा, किंवा सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कपेक्षा 5 पट कमी आहे. बघा, हे तुम्हाला इथे दिसते. ठीक आहे ना. और याला आपण असंही लिहू शकतो ना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज नथिंग बट द 5 टाइम्स द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर. असंही म्हणू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज 5 टाइम्स ग्रेटर दॅन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर. अदरवाइज यू कॅन से दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर इज ओके 5 टाइम्स लेस दॅन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. ओके, हे तुमचं हे तर बघ. आता ऑप्शन या 2 फॉर्मॅटमध्ये राहायला पाहिजे. आपल्याला त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर विचारलं, त्याच्यामुळे ऑप्शन या फॉर्मॅटमध्ये राहणार. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर इज लेस दॅन 5 टाइम्स लेस दॅन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. Therefore the option number first will be the correct and we have completed the question number first. Clear? बघा, अतिशय सिंपल होता. बघा, पुन्हा परत एकदा सांगतो, ज्या काही दिलेल्या गोष्टी होत्या त्या आपण इथं डिपेक्ट केला की डिस्क होतं जिचं मोमेंट ऑफ इनर्शिया डिटमच होतं, तिचं आपल्याला रेडियस दिलेलं होतं, तिचं थिकनेस दिलेलं. त्यानंतर डिस्क आपण काही टेम्परेचर देऊन मेल्ट केलं, मेल्टनंतर ते झालं सॉलिड स्फिअर अँड दे आर आस्किंग टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट इट्स डायमीटर. आपल्याला माहिती आहे 2/5 mr². आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं का 2/5 तो कॉमन फॅक्टर म्हणजे कॉन्स्टंट फॅक्टर झाला, त्याच्याशी काही घेणं देणं. मास कधी पण चेंज नाही होणार. एखादी गोष्ट समजा आपण जर चेंज केली, तिचा शेप चेंज केला, मेल्ट करून काय केलं, शेप चेंज केला. शेप चेंज केला म्हणजे आपण मास त्याच्यातलं कमी जास्त केलं का, नाही. ओके, मास त्याच्यामुळे ॲज इट इज राहते. फक्त तुम्हाला काय पाहिजे, रेडियस ऑफ अ सॉलिड स्फिअर. मग हे रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो, कारण की बिफोर मेल्ट आणि आफ्टर मेल्ट व्हॉल्यूम कसा राहिला पाहिजे, दोन्ही शेपचा सेम. त्याच्यामुळे दोन्ही शेपचा आपण व्हॉल्यूम टाकला, व्हॉल्यूमवरून आपण रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर फाइंड आउट करू शकतो. दॅट इज नथिंग बट द 2 टाइम्स लेस दॅन द रेडियस ऑफ द डिस्क. मग ती व्हॅल्यू याच्यात पुट केली. त्याच्यानंतर मग हा फॅक्टर जनरेट झाला. हा फॅक्टर काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. मग दॅट फॅक्टर इज रिप्लेस बाय द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, देन यू गेट द आन्सर. हा ऑप्शन याच्यासाठी नाही येणार,
कारण की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअरचा विचारला. हां, रिलेशन विचारलं असतं तर दोन्ही आलं असतं, फक्त त्यांनी त्या आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर विचारलं. या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन राहण्याचे चान्सेस राहतात, त्याच्यामुळे द ऑप्शन नंबर फर्स्ट वन विल द करेक्ट वन. नाव वी विल मूव टू द सेकंड वन. ओके, पॉज इट अँड नोट डाऊन इट. ओके, नाव सी. बघा, अतिशय येताना लक्षात तुम्हाला म्हणजे ते काय चेक करून राहिले की तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही ऑब्जेक्टचा माहीत आहे की नाही. जसं सॉलिड स्पिअरचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, ठीक नाही, डिस्कचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ते परत एक बेसिक गोष्ट चेक करून राहिली की बा बिफोर मेल्टिंग अँड आफ्टर मेल्टिंग काय सेम राहायला पाहिजे, मास, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम. मास तर चेंज नाही आला, मग आपण डेन्सिटी किंवा व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यावरून आपण इझिली रेडियस फाइंड आउट करू शकतो. हे बेसिक फंडामेंटल अल्जेब्रा ते विचारून राहिले. दे आर चेकिंग युअर फंडामेंटल थिंग्स. ओके, अँड जस्ट दे आर चेकिंग you should know की नाही moment of inertia of a general object. Clear? Now we will move to the second numerical. Now see. चला बघा, the moment of inertia of a thin uniform rod rotating about the perpendicular axis passing through its one end is I. चला काही हरकत नाही, एक रॉड आहे. ओके, एक रॉड आहे, तो एका एंडपासनं यापासनं तो अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानी काय करून राहिला, रोटेट, आणि त्याच्यासाठी त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया किती म्हटलं आहे आपल्याला, आय. आणि आपल्याला माहीत आहे ज्या रॉडची लेंथ यल आहे त्याच्यासाठी वन एंडसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहते, ml²/3. चला काय हरकत नाही, हे गिवन आहे. ओके, द सेम रॉड इज बेंट इन टू द रिंग. ओके, मग हा जो काही रॉड होता हा आपण बेंट केला, कशामध्ये केला, रिंगमध्ये. बघा, हा होता तुमचा रॉड आणि हे झालं आता रिंग. रिंगमध्ये तो रॉड काय केला आपण, बेंट केला. चला काही हरकत नाही, ठीक आहे. बेंट इन टू द रिंग अँड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर इज I1. ओके, बघा, हा जो काही रॉड आहे त्याच्या एंडपासनं जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती आहे, आय. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण रिंगचा विचारला अबाउट इट्स डायमीटर, आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करायला सांगितला, I1. अँड दे आर आस्किंग टू फाइंड द रेशिओ ऑफ I and I1. Okay, and I belongs to moment of inertia of the rod, okay, and passing through its one of the end, and I1 belongs to moment of inertia of the ring passing through its the diameter. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा, आता हा तर तुम्हाला इझिली मिळून गेला की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड, ओके, अँड दॅट ॲक्सिस इज पासिंग थ्रू इट्स वन ऑफ द एंड्स. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतो. जसं मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा सेंटरपासून जर गेला तर किती राहते, ml²/12. मग पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून तुम्ही ml²/3 फाइंड आउट करू शकता. ओके, आता तो काही यूज करून इथं फाइंड आउट नाही करत, डायरेक्ट गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपल्याला काय विचारलं, रिंगचं विचारलं. बघा, रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर तुम्हाला माहित आहे किती आहे, हो, mr². ज्या रिंगची रेडियस किती आहे, r. ठीक आहे, परंतु आपल्याला अबाउट पासिंग थ्रू सेंटर विचारलं का, नाही, आपल्याला रिंगचं काय विचारलं, डायमीटर. म्हणजे इथं तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज करायला लागतो, IZ = IX + IY. ठीक आहे, आणि हे दोन्ही ॲक्सिस प्लेनमध्ये पास होतात, त्याच्यामुळे IX आणि IY ची व्हॅल्यू कशी राहते, सेम. कशी राहते, सेम. त्याच्यामुळे IX आणि IYला कशाने डिनोट करू, I. मग IX आणि IYच्या ठिकाणी जर I टाकलं तर इथं काय राहते, 2 times I. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू इट्स डायमीटर. आणि IZ म्हणजे काय, परपेंडिक्युलर, म्हणजे काय, तो सेंटरमधून पास झाला पाहिजे. सेंटरमधून पास होण्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, mr². देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr². ओके, पासिंग थ्रू द डायमीटर ऑफ द रिंग इज 1/2 mr². ह्याच्या लक्षात इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला काय, म्हणजे मोमेंट ऑफ, ओके, आणि याला कशाने डिनोट करायला सांगितलं आपल्याला, I1. ठीक आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा रिंग फाइंड आउट केलं. फक्त एक गोष्ट राहिली, ओके, की बघा आता इथं आपल्याला आरच्या जागी काय नाही काय आणावं लागतं. बघा, इथं जी काही रेडियस दिलेला आहे रिंगची ती कशी आपण चेंज करू शकतो. बघा, हा जो काही रॉड होता ज्याची लेंथ यल होती, ओके, हा रॉड आपण असा बेंड केला, त्याच्यामुळे रॉडची जी काही लेंथ होती, ओके, ती कशात कन्वर्ट झाली, सर्कम्फरन्स ऑफ ए रिंग. इथं लक्षात, हा समजा रिंगला आपण असं कट केला, स्ट्रेट केला,
मग रिंगला असं स्ट्रेट केल्यानंतर काय म्हणते, लेंथ, म्हणजे सर्कम्फरन्स लेंथमध्ये कन्वर्ट झाली, किंवा आपण इकडून इकडे बेंड करत आहे त्याच्यामुळे ही जी काही लेंथ होती, ओके, लेंथला आपण काय करत, बेंड करून सर्कम्फरन्स तयार केला, म्हणजे लेंथ कशात कन्वर्ट झाली, सर्कम्फरन्स. म्हणजे आपण आरच्या ठिकाणी L/2π घेऊ शकतो. म्हणजे आरच्या ठिकाणी आपण काय लिहायला पाहिजे, इथं लक्षात, आरच्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे, L/2π. ओके, देअरफॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग पासिंग थ्रू इट्स डायमीटर 1/2m. आरच्या ठिकाणी किती, L/2π स्क्वेअर, म्हणजे L²/4π². आता दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फाइंड आउट करायचा, रेशिओ. देअरफॉर I/I1 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इज ml²/3. ओके, इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये घेतो, म्हणजे 4 दोन्ही किती झाले, हे 8 π² डिवाइडेड बाय ml². ठीक आहे, देअरफॉर ml² गेट कॅन्सल, देअरफॉर व्हॉट रिमेन्स 8 π² डिवाइडेड बाय 3. बघा, now see the, now check the options. 8 π² divided by 3, 8 π² divided by 3. Therefore I completed the second questions, and the option is the second one, that is 8 π² by 3. And the question is from the two previous year exams. The first one is Maharashtra CET 2014 and the second one is Kerala CET 2015. सेम क्वेश्चन दोन एक्झाम मध्ये विचारला आहे, म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, किंवा त्यांना हा कॉन्सेप्ट आवडलेला आहे. लेंथ रॉड होता, बेंड केला, रिंगमध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, मग तुम्हाला रॉडचं वन एंडला आणि रिंगचं डायमीटरला, बघा इथं आपण पॅरलल ॲक्सिस थेरम यूज केला, इथं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज केला. आता इथं यूज करावा लागतो, ॲक्च्युली ही डायरेक्ट व्हॅल्यू मी लिहिली. डायरेक्ट व्हॅल्यू काही माहिती राहिली पाहिजे, कारण की याचं तुम्हाला डायरेक्ट बुकामध्ये दिलेलं होतं. ठीक आहे, मग काही नाही, फक्त हा जो काय आर होता आपण कन्वर्ट केला, कारण की आपल्याला रेडियस नाही माहीत आहे, जे काही दिलेला गिवन रॉड आहे त्याची लेंथ माहीत आहे, म्हणून आपण तो कन्वर्ट केला. कन्वर्ट का बरं केलं याचंही रिझन माहिती पाहिजे. रिंगमध्ये कन्वर्ट केल्यानंतर रिंग माहीत होतं का, नाही, बिफोर आपल्याला काय माहीत होतं, लेंथ ऑफ द रॉड, म्हणून आपण त्या रेडियसला रिंगमध्ये कन्वर्ट करायला लागलं. आणि एकदम सिम्पल कॉन्सेप्ट, जी काय रॉडची लेंथ होती ते रिंग केल्यानंतर काय झाली, सर्कम्फरन्स. दॅट्स इट, क्लिअर. बघा, पॉज करा, नोट डाऊन करा. नाउ वी विल मूव टू द थर्ड वन अँड द लास्ट वन. बघा, आता तिसऱ्या नंबरच्या एक्झाम्पल्सकडे आपण बघूया. मजा येत आहे. ओके, म्हणजे सगळे जे काही एक्झाम्पल्स आहे म्हणजे इतके इझी नाही आहे. ओके, म्हणजे त्याच्यात थोडा तुम्हाला विचार करावा लागतो आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स नाही आहे. ओके, म्हणजे ते तुम्ही जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट ऑब्जेक्टचे शिकले, आणि जसं आता पाय या दोन्ही क्वेश्चनमध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज झाला, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज झाला, त्याच्यानंतर दोन ऑब्जेक्टचं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लेंथ सर्कम्फरन्समध्ये कसं कन्वर्ट झालं हे आठवीतलं आपलं बेसिक. किती गोष्टी चेक करता एकाच एक्झाम्पलवरून. सी द थर्ड वन, सोल्युशन फॉर द थर्ड वन. बघा, थर्ड क्वेश्चन महाराष्ट्र CET 2018चा आहे, रिसेंट क्वेश्चन आहे. द स्क्वेअर फ्रेम ABCD इज फ्रेम फॉर्म बाय 4 आयडेंटिकल रॉड्स. ठीक आहे, 4 आयडेंटिकल रॉडवरनं एक स्क्वेअर फ्रेम फॉर्म झाली ऑफ अ मास M. ठीक आहे, पूर्ण त्या फ्रेमचा मास आहे M, प्रत्येक इंडिव्हिज्युअल रॉडचा मास आहे M अँड लेंथ L. ठीक आहे, इच म्हणत आहे ना, इच ऑफ मास. ठीक आहे, म्हणजे आयडेंटिकल रॉड्स समजा असे 4 आयडेंटिकल रॉड्स. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द सेकंड अँड थर्ड अँड द फोर्थ. हे त्या लक्षात. ओके, 4 आयडेंटिकल रॉड्स, हे पकडता येईल का मला. ठीक आहे, 4 आयडेंटिकल रॉड्स होते. हे 4 आयडेंटिकल रॉड्स आपण अशी एक फ्रेम तयार केली ABCD, आणि प्रत्येक रॉडचं इच ऑफ मास M अँड लेंथ. प्रत्येक आयडेंटिकल रॉडचं मास किती आहे M आणि लेंथ किती आहे L. चला, काही हरकत नाही. दिस फ्रेम इज इन द XY प्लेन, काही हरकत नाही. म्हणजे ही जी काही फ्रेम फॉर्म केली म्हणते ती कोणत्या प्लेनमध्ये म्हणते, XY प्लेन, काही हरकत नाही. ठीक आहे, सच दॅट साईड AB कोइन्साइड्स विथ द X ॲक्सिस, म्हणजे जे काही साईड AB राहणार ती अलॉंग X ॲक्सिस राहणार अँड साईड AD इज अलॉंग द Y ॲक्सिस, काही हरकत नाही. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फ्रेम अबाउट द X ॲक्सिस, पूर्ण त्या फ्रेमची मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आपल्याला अबाउट X ॲक्सिस. बघा, सुरुवातीला XY प्लेन काढून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, दिस इज युअर X ॲक्सिस, दिस इज युअर Y ॲक्सिस. आता फ्रेम तयार करा. ठीक आहे, रॉड आहे त्याच्यामुळे रॉड सारखं दिसलं पाहिजे ते. ओके, बघा आता AB रॉड X सोबत कोइन्साइड होणार आहे आणि AD रॉड Y सोबत कोइन्साइड होणार, त्याच्यामुळे हा करणार C. ठीक आहे, हा रॉड AB, हा रॉड AD,
AB rod coincides with the x axis and AD rod coincides with the y axis. ठीक आहे, चला काही हरकत नाही. and they are asking to find the moment of inertia of this frame about x axis. ठीक आहे, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द आपल्याला फ्रेम काढायचा आहे. पहिले बघा आयडेंटिकलचा काढा, म्हणजे इच इंडिव्हिज्युअल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स काढा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ AB अबाउट एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ AD अबाउट एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ AB झाला, AD झाला, त्याच्यानंतर काय राहिला BC, त्याच्यानंतर काय राहिला BC, त्याच्यानंतर काय राहिला DC. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड DC अबाउट एक्स एक्सिस. हे पूर्ण अबाउट कोणता ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. पूर्ण जर तुम्हाला फ्रेमचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे तर इच इंडिव्हिज्युअल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय काढायचं, एक्स ॲक्सिस. AB रॉड, AD रॉड, BC रॉड, DC रॉड. ठीक आहे, चला काय हरकत नाही. आता बघा हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा रॉड AB आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स किती येणार, 0. इथं लक्षात ABचा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स किती येणार, जरा इथंच AB आहे आणि इथंच एक्स ॲक्सिस आहे, तो फिरणार कसा, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया AB किती आला, 0. चला काही हरकत नाही. चल ठीक. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग AD आणि BC. बघा आता AD आणि BC दोन्ही कसे आहे बेटा, सेम आहे, त्याच्यामुळे या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स कसा राहणार, सेम. ठीक आहे, बघा हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला AD आणि हा झाला BC. तर हा रॉड बेटा असा फिरणार. ओके, त्याच्यामुळे हा जो काही रॉड फिरत आहे अबाउट इट्स एंड फिरत आहे. अबाउट इट्स काय फिरत आहे बेटा, एंड. प्रत्येक याचं बेटा लेंथ L आणि मास M प्रत्येक रॉडचं. ठीक आहे, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग AD किती राहणार बेटा, अलॉंग एंडसाठी किती राहते, ML²/3 आणि याच्यासाठी पण किती राहणार बेटा, ML²/3, कारण की AD आणि BC कसं आहे, पॅरलल आहे. नेक्स्ट लास्ट राहिलं बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग DC. DC साठी बघा, आता बघा एक्स ॲक्सिस इथं आहे, तो रॉड इथं आहे, त्याच्यामुळे तो रॉड असा फिरणार. ठीक आहे, असा गोल फिरणार ना. ठीक आहे, त्याच्यामुळे रॉडचं डिस्टन्स, हे जे काय डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे बेटा, L. हे जे काय डिस्टन्स आहे तर डिस्टन्स किती आहे, L. रॉडचा मास किती आहे, M. मग जनरल डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. या सगळ्यांची काय करायची आता, ॲडिशन. मग तुम्हाला फ्रेमचं मिळते. मग ॲडिशन करण्यासाठी काय करू आपण, बघा तिघांचा बेस काय करू आपण, सेम करू. ओके, 3 बेस कसा आहे, सेम. 3, 4, 5, therefore 5 ml², therefore 5/3 ml², 5/3 ml². therefore the first one is the right option, okay, from the among 4. याच्या लक्षात बघा, परत एकदा सांगतो, जे काही त्यांनी गोष्टी दिल्या होत्या की जो AB रॉड एक्स सोबत कोइन्साइड आहे, AD रॉड वाय सोबत कोइन्साइड आहे. ओके, चारही आयडेंटिकल आहे, चारही याचं मास M आहे आणि लेंथ किती आहे, L. तर बघा अबाउट एक्स ॲक्सिस इकडे आहे आणि रॉड AB इथे आहे, त्याच्यामुळे हा फिरणार कसा, त्याच्यामुळे याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया 0. AD आणि BC साठी जो काही रॉड फिरत अबाउट इट्स एंड फिरत आहे, त्याच्यामुळे ॲट इट्स एंड तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे ML²/3. आणि मग उरलेल्या DC रॉडसाठी DC रॉड इथे आहे. ओके, ज्याचं अंतर बेटा या ॲक्सिसपासून L डिस्टन्सवर आहे आणि ज्याचा मास किती आहे, M. त्याच्यामुळे कॉमन डेफिनेशन यूज केली. मग तिघांचा बेस काय केला, सेम. दॅट्स इट. ह्याच्या लक्षात. ओके, अतिशय सिंपल होतं. ओके, जर तुम्हाला हा जर आपला उपक्रम आवडत चालला असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.